जय भीम रणजित फाळके सर. आवाज येतोय माझा? ठाणेकर सर जय भीम. संतोष सर जय भीम. जय भीम सर. मेधावी सर. मेधावी सर जय भीम. आणि माने सर जय भीम. सुरू करायचं की मला लगेच सांगा, मी सुरू करतो. कपिल राजहंस सर जय भीम. करुणा मिरचेकर मॅडम जय भीम. ओके, 5 मिनिटात आपण सुरू करणार आहोत. संयोजकांची तशी सूचना आलेली आहे. रवींद्र कांबळे सर जय भीम.
सुरू करूया असं. ओके, ठीक आहे. धम्मभवन ट्रस्टच्या मार्फत जी ही सलग व्याख्यानमाला सुरू आहे, याचं 14वं पुष्प किंवा 14वं व्याख्यान हे आज होत आहे. या धम्मभवन ट्रस्टच्या अध्यक्षा माननीय करुणा मिंचेकर मॅडम, त्याचबरोबर निर्मिती प्रकाशन चे प्रमुख आणि धम्म चॅरिटेबल ट्रस्टचे संकल्पक अनिल ममाने सर, धम्म कार्यासाठी सर्वोपरी मदत करणारे आमचे दयानंद ठाणेकर सर, डॉक्टर कपिल राजवंश सर, डॉक्टर संतोष भोसले आणि सर्वच उपस्थित कल्याण मित्र बंधू भगिनींनो, धम्म चॅरिटेबल ट्रस्टने एक महत्त्वाचा विषय हा देऊन वेगवेगळ्या विद्वानांना, वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना यावरती बोलण्यासाठी आवाहन केलेलं होतं. त्या पद्धतीनं हे 14वं व्याख्यान आज होत आहे. याबद्दल मी प्रथमतः त्यांचं अभिनंदन करतो, कौतुक करतो आणि हा अनुकरणीय उपक्रम त्यांनी राबवला त्याबद्दल त्यांचा आभारही मानतो. तथागत सर्वोत्तम भूमिपुत्र तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, धम्मधर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहूजी महाराज, आधुनिक महाकारुणिक महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, माता रमाई, आधुनिक बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना, महामातेंना प्रथमतः वंदन करतो. आणि आजचा जो विषय दिलेला आहे आपल्याला, तो विषय फार महत्त्वाचा विषय दिलेला आहे. तथागत भगवान गौतम बुद्धांना समजून घेताना असा तो विषय आहे. प्रथमतः मी या विषयावरच्या अनुषंगाने या विषयाबद्दलच थोडंसं विवेचन करू इच्छितो. तथागत भगवान गौतम बुद्धांना समजून घेताना ज्यावेळी आपण विचार करू लागतो त्यावेळी 2 भाग या विषयाचे पडतात. ते 2 भाग असे आहेत की एक कार्यकर्त्यांचा भाग आहे, जे कार्यकर्ते फुले शाहू आंबेडकरी विचारधारेला जाणतात, मानतात, त्याच्यावर कृती करतात आणि बाबासाहेबांच्या प्रेरणेनं बुद्धांच्याकडं पाहत असतात, असा एक भाग आहे. बुद्ध समजून घेताना ते एका वेगळ्या दृष्टिकोनातून तथागतांना समजून घेत असतात. आणि दुसरा भाग असा आहे की जे सर्वसामान्य लोक आहेत, ज्यांना चळवळीशी काही लेणं देणं नाही आहे, जो काही संघर्ष ह्या लोकांनी चालवलेला आहे त्याच्याशी काही लेणं देणं नाही, पण तरीसुद्धा बुद्धांच्या विषयी, त्यांच्या एकूण विचारधारेविषयी थोडंफार कुठंतरी आकर्षण असतं, असा एक दुसरा भाग आहे. आता तिसरा आणि चौथा भाग पण होऊ शकतो याच्यामध्ये.
तिसरा भाग असा होऊ शकतो की बुद्धाबद्दल आणि एकूणच ह्या विचारधारेबद्दल तिरस्कार असणारेही असे लोक असू शकतात, आहेत. त्यांचा तिसरा भाग आहे, असा पण आपण विचार करूया. मग आज जो आपण विषय घेतलेला आहे की भगवान बुद्ध समजून घेताना ह्या सगळ्या लोकांनी भगवान बुद्ध समजून घ्यावा, जे तथागतांच्या बद्दल आदर बाळगतात त्यांनी, जे तथागतांच्या बद्दल उत्सुकता बाळगतात त्यांनी, आणि जे तथागतांच्या बद्दल द्वेष बाळगतात त्यांनी, त्या सगळ्यांनी तथागत समजून घेताना असा हा विषय प्रदीर्घ आणि विस्तारित असा आहे. यामध्ये जे द्वेष करतात, ज्यांच्या मनात भरपूर काही अपसमज, गैरसमज आणि पूर्वग्रह भरलेले आहेत, त्यांच्यासाठी मी त्यांना सांगू इच्छितो की तथागत बुद्ध समजून घेताना त्यांनी काय करावं. ते सगळे पूर्वग्रह घेऊन त्यांनी तथागतांच्याकडे यावं. ते सगळे पूर्वग्रह, त्यांचे समज, त्यांचं जे काही मत आहे ते सगळं घेऊन तथागतांच्याकडे यावं. पण येत असताना त्यांनी त्यांच्या मनामध्ये एक भावना ही पाहिजे की आपल्याला सुधारायचं आहे, स्वतःच्या कुटुंबाचं, समाजाचं आणि एकूणच देशाचं कल्याण करून घ्यायचं आहे. ही जर भावना त्यांच्यामध्ये असेल तर त्या भावनेनं तुम्ही तथागतांकडे आलात. आज तथागत जिवंत नाही आहेत. जिवंत जर असते तर त्यांनी ते समजावून सांगितलं असतं तुम्हाला. पण आज आमच्यावर ही जबाबदारी आहे की बाबांनो, त्या पद्धतीने तुम्हाला सांगावं लागत आहे. आज तथागत नाही आहेत तर आपण काय करावं लागेल, ते तुमचे सगळे ग्रह जे आहेत ते तसेच्या तसे साबूत ठेवून एक कुठला तरी कोपरा तुमच्या मनातला, मेंदूतला तथागतांच्या विचारांना द्या आणि या आणि पहा की ते काय आहे. कारण तथागतांनी हयात धर्मप्रचार करत असताना एक तत्व अवलंबलं, ते म्हणजे यही पस्सिको, या आणि पहा. आणि तथागतांकडे ज्यावेळी तुम्ही याल त्यावेळी लक्षात येईल, काय लक्षात येईल की तथागत या आणि पहा. पहा म्हणजे काय पहा म्हणतात, ते काय दाखवायचं आहे त्यांना. इतका आत्मविश्वास त्यांच्याकडे का आहे. तो आत्मविश्वास याच्यासाठी आहे, तुम्ही जेव्हा त्यांच्याकडे याल त्यावेळी तुमच्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर हे ते देऊ शकतात. हा कॉन्फिडन्स आहे त्यांच्याकडे. यही पस्सिको, या आणि पहा. जागतिक पातळीवर ज्यावेळेला विचार करू लागतो त्यावेळेला सगळ्या धर्म संस्थापकांमध्ये किंवा धर्माच्या प्रचारकांमध्ये एकमेव तथागत गौतम बुद्ध आहेत, जे या आणि पहा म्हणतात. माझी स्वतःची चिकित्सा करा म्हणतात, मला तपासून पहा म्हणतात, मी जे काही सांगतोय ते तपासून पहा म्हणतात. मग तथागतांना समजून घेताना तपासण्याच्या दृष्टिकोनातून जरी तुम्ही आलात, चिकित्सेच्या दृष्टिकोनातून जरी तुम्ही आलात तरीही हरकत नाही. स्वतः तथागतांची हरकत नाही. किंवा ना एखादा ग्रंथकार कमी पडेल ती मांडणी करण्यासाठी,
एखादा वक्ता माझ्यासारखा कमी पडेल ती मांडणी करण्यासाठी. पण तथागतांची विचारधारा जी आहे ती विचारधारा, तथागतांचे जे विचार आहेत ते तुमच्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर असणार आहे. म्हणून तुम्ही तथागतांना समजून घेऊ शकता. विरोधक असाल तरी समजून घेऊ शकता. आणि विरोधकांनी तर आवर्जून समजून घ्यावं तथागत काय आहेत, तथागतांची विचारधारा काय आहे. दुसरी बाब येते ती कार्यकर्त्यांची. आमच्या कार्यकर्त्यांनी तथागतांना कसं समजून घ्यावं. कार्यकर्त्यांनी कसं समजून घ्यावं त्याच्यावर आपण थोड्या वेळाने चर्चा करू. त्याच्या अगोदर आपण सर्वसामान्य लोक, कार्यकर्ते पण नाहीत, विरोधक पण नाहीत, कार्यकर्ते पण नाहीत आणि विरोधक पण नाहीत, अशा लोकांचं काय, तर त्यांना अपेक्षा काय आहे ह्याचं सगळं तत्वज्ञान तथागतांनी मांडलेलं आहे. जे कार्यकर्ते पण नाही आहेत आणि विरोधक पण नाही आहेत ते काय करतायत. जगातली सर्वसामान्य माणसं जी आहेत ती जगातली सर्वसामान्य जनता जी आहे ती आयुष्यभर कशासाठी झटत असते, तर ती आयुष्यभर आपल्या हितासाठी आणि आपल्या सुखासाठी झटत असते. व्यक्तिगत पातळीवर तेव्हा ना आपण म्हणू शकतो की माणूस जो असतो त्याला आपल्या आप्तजनांचं सुख आणि हित अपेक्षित असतं, समाजाचं सुख आणि हित अपेक्षित असतं. पण त्याच्यावरती समाजाची आणि आप्तेष्टांची जबाबदारी आपण सोडून देऊया. व्यक्तिगत पातळीवर येऊया. व्यक्तिगत पातळीवर आपल्याला असं आपण निश्चित म्हणू शकतो की प्रत्येक माणसाला, मला सुद्धा, माझं हित आणि माझं सुख अपेक्षित आहे. तसं सर्वसामान्य सगळ्या लोकांना, जगातल्या सगळ्या लोकांना स्वतःचं हित आणि स्वतःचं सुख हे अपेक्षित आहे. त्यामुळं स्वतःचं हित आणि स्वतःचं सुख ज्यांना अपेक्षित आहे त्यांनीही तथागतांच्याकडे यावं आणि तथागतांना समजून घ्यावं. कारण तथागत हे सर्वार्थानं जगातले पहिले कल्याण मित्र आहेत. ह्या सृष्टीतल्या सगळ्या सजीवांचे पहिले कल्याण मित्र हे जे आहेत ते तथागत भगवान गौतम बुद्ध आहेत. तर कल्याण मित्र भावना जी आहे ती कल्याण मित्र भावना ही ह्या सर्वसामान्य लोकांचा उद्धार करणारी आहे आणि हे तथागतांचं एक गुणवैशिष्ट्य आहे. तर कल्याण मित्र या संकल्पनेची व्याख्या तथागतांनी स्वतःच एके ठिकाणी केलेली आहे. ते म्हणतात की पूर्वी उत्पन्न सतधर्मांची वृद्धी करते, पूर्वी उत्पन्न सतधर्मांना नष्ट करते, अशा कल्याण मैत्रीसारखी दुसरी एकही गोष्ट मला दिसत नाही. कल्याण मैत्री ही जी गोष्ट आहे ती गोष्ट समजून घेण्यासाठी सर्वसामान्य लोकांनी तथागतांच्याकडे यावं, तथागत समजून घ्यावे. म्हणजे का? मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्हाला तुमचे शत्रू वाढवायचे आहेत का? जगात असा कोण व्यक्ती आहे की जो म्हणतो की मला माझे शत्रू वाढवायचे आहेत? जगामध्ये कोणी असा व्यक्ती आढळणार नाही, सामान्यातला सामान्य व्यक्ती असा आढळणार नाही जो असे म्हणेल की मला माझे शत्रू वाढवायचे आहेत. तो काय म्हणेल?
मला माझे मित्र वाढवायचे आहेत. मित्र वाढवायचे असतील तर तथागतांना समजून घ्या. मित्र वाढवायचे असतील तर तथागतांच्याकडे यावं लागेल, तथागतांना समजून घ्यावं लागेल. आणि तथागतांनी मैत्रीची जी व्याख्या केलेली आहे तीही समजून घ्यावी लागेल की पूर्वी उत्पन्न होणारे सतधर्म यांची वृद्धी करते, पूर्वी उत्पन्न होणारे अधम्म नष्ट करते, अशी कल्याण मैत्री. अशी कल्याण मैत्री दुसरी कल्याण मैत्रीसारखी दुसरी एकही गोष्ट या जगात नाही. एव्हाना तथागतांनी आपल्या धम्माचं मूळ तत्व मैत्रीला मांडलेलं आहे. हेही मी तुम्हाला सांगू इच्छितो. त्यामुळं त्याचं विश्लेषण आपण करणारच आहोत. पण या सर्वसामान्य लोकांनी कल्याण मैत्री हे जे तत्व आहे, ह्या तत्वासाठी आपले शत्रू वाढू नयेत यासाठी तथागतांना समजून घेणं आवश्यक आहे. आणि तिसरा जो घटक राहतो तो आपले कार्यकर्ते आहेत. आणि हे सगळे जे आतापर्यंत केले जे विश्लेषण आहे ते आपल्या कार्यकर्त्यांना लागू आहे. आपल्या कार्यकर्त्यांना लागू आहे. आणि त्यापेक्षा ही गंभीर आणि महत्त्वाची गोष्ट ही आपल्या कार्यकर्त्यांच्यावर पडते. खूप कार्यकर्त्यांनी गंभीर होणं ह्या गोष्टीवर आवश्यक आहे असं मला वाटतं. तथागत भगवान गौतम बुद्ध समजून घेताना ही गंभीर गोष्ट आहे की तथागत एकदा श्रावस्तीमध्ये विहार करत होते. संयुक्त निकायामध्ये ही गोष्ट आलेली आहे. आणि भिक्खूंना ते म्हणाले, श्रावस्तीमध्ये विहार करत असताना भिक्खूंना ते म्हणाले की पूर्वी दसारह नावाच्या लोकांकडे, दसारह नावाच्या लोकांच्याकडे एक वीणा होती, एक मृदुंग होता. आणि तो थोडासा फुटल्यावर त्यांनी त्या फुटलेल्या जागी एक खुंटी बसवली. कार्यकर्त्यांनी हे अतिशय काळजीपूर्वक ऐकणं आणि ह्याचं अनुकरण करणे गरजेचं आहे. हे गंभीर आहे. दसारह नावाच्या लोकांकडे एक मृदुंग होता. तो थोडासा फुटल्यावर त्यांनी त्या जागी एक म्हणजे खुंटी बसवली. असे होता होता मृदुंगाचा मूळ भाग म्हणजे पुढेही असं होत गेलं. आणि असे होता होता मृदुंगाचा मूळ भाग संपून तो वेगळ्या अणींचा समूह बनला. याच पद्धतीने पुढच्या काळात कदाचित तथागतांचे हे शब्द आहेत, गंभीर म्हणून थांबतात. पुढानी त्यांनी शब्द वापरलेला आहे गंभीर अर्थाचा. तथागतांचा गंभीर स्वल्पविराम गंभीर अर्थाचा म्हणजे त्याच्याही पेक्षा वेगळं ते अतिशय काकुळतीने सांगत आहेत. गंभीर अर्थाचा लोकोत्तर उपदेश सांगितला जात असताना भिक्खू तो ऐकू इच्छिणार नाहीत, तो जाणण्याकडे मन लावणार नाहीत. उलट बाहेरच्या लोकांनी सांगितलेल्या चित्ताकर्षक गोष्टींकडे लक्ष देतील. असे झाल्यास तथागतांचा तो उपदेश लोप पावेल. असे होऊ नये म्हणून तुम्ही ते ऐकण्याचे
जाणण्यासाठी मन लावण्याचे भान प्राप्त करा. तथागत फार गंभीर गोष्ट इथे सांगतायत. काय सांगतायत कार्यकर्त्यांना? तथागत समजून घ्यायचा म्हणजे काय समजून घ्यायचं आहे? काय समजून घ्यायचं आहे? तथागत समजून घ्यायचा म्हणजे काय समजून घ्यायचं आहे? तथागत म्हणतात, वक्कल्ली नावाचा एक भिक्खू आजारी होता. आजारी अवस्थेमध्ये त्या शय्येवर पडून होता आणि तथागताने ही गोष्ट कळली की वक्कल्ली खूप दिवस झालं आजारी आहेत. आणि तथागत त्यांना भेटायला गेले. भेटायला गेल्यानंतर त्यांची ती अवस्था त्यांनी पाहिली आणि त्या अवस्थेमध्ये सुद्धा वक्कल्ली त्यांना म्हणाले की म्हणते, तथागत, मी तुम्हाला, माझी इच्छा होती तुम्हाला भेटायला यायची, खूप दिवस झाले माझी इच्छा होती तुम्हाला भेटायला यायची, पण मी माझी अवस्था जी आहे ती मी उठून उभारू शकत नाही, माझ्या अंगामध्ये तेवढी ताकद नाही, मी तुम्हाला भेटायला येऊ शकलो नाही, त्याबद्दल मला माफ करा. तथागत त्याला उत्तर देतात, दर्शनासाठी येऊ शकलो नाही, भेटायसाठी येऊ शकलो नाही. तथागत त्याला म्हणतात, वक्कली, असं म्हणू नको. ह्या मलिन शरीरामध्ये काय आहे असं? त्या मलयुक्त शरीराचं दर्शन घेऊन तुला काय मिळणार होतं? वक्कली, जो धम्माला पाहतो तो मला पाहतो. वक्कली, जो धम्माला पाहतो तो मला पाहतो आणि जो मला पाहतो तो धम्माला पाहतो. त्यामुळं तुझं हे जे शल्य आहे ते शल्य तू विसरून जा, कारण तू धम्मदर आहेस, धम्माशी एकनिष्ठ आहे, धम्मावर वागणार आहेस, तथागतांनी सांगितलेल्या विचारधारेवर तू वागणार आहेस. त्यामुळं तथागतांनी सांगितलं की जो मला पाहतो तो धम्माला पाहतो. मग आपल्या कार्यकर्त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. आपण काय केलं पाहिजे? तर धम्माचरण करणं, धम्माच्या मार्गावर अडिग राहणं ही आपली सर्वतोपरी सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. आणि तथागतांनाही सुद्धा तीच अपेक्षित होती. कार्यकर्त्यांनी तथागतांना समजून का घ्यावं? तथागतांनी संयुक्त निकायामध्ये आणखी एक प्रसंग आलेला आहे. तथागतांना समजून का घ्यावं? तथागत स्वतः सांगतायत की माझ्या अनुयायांनी मी जे काही भिक्खू संघ निर्माण केले त्यांनी हे का पुढं चालवावं हे सांगतायत, का गंभीर राहावं हे सांगतायत. संयुक्त निकायामध्ये ते एकदा श्रावस्तीमध्ये एका विहारामध्ये ते विहार करत होते. त्यावेळी भिक्खूंना ते म्हणाले की अशा पद्धतीनं याचं गांभीर्य जे आहे ते गांभीर्य, मी मगाशी प्रसंग सांगितला तोच प्रसंग आहे की कशा पद्धतीनं हे मृदुंग जे होतं ते मृदुंग एक आणि वाढवत त्या मृदुंगाचं स्वरूपच बदललं. ते मृदुंग होतं कसं हे लोकांना नंतर कळायला मार्ग नाही, अशा अवस्थेत पोहोचलं. तसं होऊ नये यासाठी कार्यकर्त्यांनी तथागतांना समजून घेणं गरजेचं आहे.
कारण तथागतांचा हा जो उपदेश आहे, हा उपदेश किंवा हा जो धम्म आहे, हा धम्म हा त्यांनी खूप यामध्ये खूप गंभीरता बाळगावी अशी त्यांची अपेक्षा होती. ह्या धम्मामध्ये सगळ्यांनी गंभीर असणं गरजेचं होतं. हे ऐकायला समजायला सोपं जरी असलं तरी गंभीरता यामध्ये असणं गरजेचं आहे. तेव्हा ना, तुम्ही सुज्ञ मंडळी आहात. गंभीरता म्हणजे काय, गांभीर्य म्हणजे काय याचं विश्लेषण मी काय करणार नाही. पण एका महत्त्वाच्या प्रसंगाचा मी इथं उल्लेख करेन की तथागतांना एकदा भिक्खू आनंद हे आयुष्यभर त्यांच्यासोबत होते. ते एकदा म्हणाले, भंते आश्चर्य आहे, भंते अद्भुत आहे, हा प्रतीत्य समुत्पाद गंभीर आहे. तो गंभीर असल्यासारखा भासतो, परंतु मला मात्र तो खुला सहजपणे कळणारा वाटतो. त्यावर तथागत त्यांना समजावून सांगतायत. तथागत म्हणतात, नको आनंदा असे म्हणू नकोस. या गोष्टीचं गांभीर्य, या धम्माचं गांभीर्य, या तत्वज्ञानाचं गांभीर्य जपणं किती आवश्यक आहे हे तथागत आनंदांना समजावून सांगत आहेत. तथागत म्हणतात, नको आनंदा असे म्हणू नको. आनंदा, या धम्माचे ज्ञान न झाल्यामुळे, आकलन न झाल्यामुळे ही प्रजा सुताच्या गुंत्यात अडकल्याप्रमाणे, दोरीला गाठी पडल्याप्रमाणे अपायात अडकते, आपली दुर्गती करून घेते, संसारावर मात करू शकत नाही. म्हणजे हा जरी सोपा वाटत असलेला धर्म असला तरी तो गंभीर आहे आणि त्याचं गांभीर्य टिकवणं हे त्या धम्माच्या अनुयायांच्यावर अवलंबून आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. कार्यकारण भावाचा संबंध म्हणजे प्रतीत समुत्पाद म्हणजे कार्यकारण भाव संबंध, आणि कार्यकारण भाव संबंध हा कार्यकारण भाव संबंध हा सहजासहजी समजू शकतो असातला कार्यकारण भाव असू शकतो एखाद्या समस्येबद्दल. पण त्याचं जे गांभीर्य आहे, त्याचं जे गांभीर्य ते जाता कामा नये. त्याचं गांभीर्य जाता कामा नये हे तथागतांना इथं सांगायचं होतं. म्हणून 3 लोकांनी 3 भाग समाजाचे आपण करू शकतो. त्यामध्ये एक जे आहे ते द्वेष भावनेनं तथागतांच्याकडे बघणारे, त्यांनीही तथागतांना समजून घ्यावं. एक आपले कार्यकर्ते ज्यांनी तथागतांच्याकडं बघण्याचा दृष्टी, आणि सर्वसामान्य लोकांना तथागतांची, त्यांच्यासाठी आपण तथागत कशा पद्धतीने त्यांच्यावर ठेवावेत हे पण आपल्यावर जबाबदारी आहे. त्या दृष्टिकोनातून हे तिन्ही दृष्टिकोन हे या व्याख्यानाच्या विषयाचं गमक आहे. हे टायटल जे आहे ते टायटल इतकं व्यापक आहे, हा जो विषय आहे तो इतका व्यापक आहे. तथागत भगवान गौतम बुद्ध समजून घेताना हे जे वाक्य आहे हे इतकं व्यापक आहे. त्यामुळं ह्या तिन्ही गोष्टींचा विचार करून आपण पुढं त्याच्यावर विचारमंथन करणं गरजेचं आहे. आता सर्वसामान्य लोक आणि विरोधक यांच्या बाबतीत आपण पहिल्यांदा विचार करूया. सर्वसामान्य लोक आणि विरोधक ह्या दोन्हींना एकच उत्तर देता येईल अशी स्थिती आहे.
तथागतांच्याकडे हे कुठल्या दृष्टिकोनातून पाहतात? विरोधक म्हणून पाहतात, अशुभ म्हणून पाहतात, नास्तिक म्हणून पाहतात, आणखी बरंच काही आहे. ठीक आहे, त्या पद्धतीनं ते येऊ द्या. तो दृष्टिकोन घेऊन ते आल्यानंतर सुद्धा आपण त्यांना विशिष्ट प्रकारे विशिष्ट तर्क करून तथागतांची विचारधारा त्यांना समजावून सांगू शकतो आणि त्यातून ते तथागतांना व्यवस्थित समजावून घेऊ शकतात. अशी स्थिती आहे. नास्तिकतेच्या बाबतीतला जो तर्क आहे तो तर्क आपण खोडून काढू शकतो. तथागतांनी वेळोवेळी श्रद्धेला आणि आस्तिकतेला आपल्या वक्तव्यामध्ये स्थान दिलेलं आहे. नास्तिक म्हणणारा जो व्यक्ती असेल तो नास्तिक कोणत्या दृष्टिकोनातून म्हणतो आहे त्या दृष्टिकोनातून त्याचं विश्लेषण असेल. हे इथं आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. तथागत समजून घेताना जर एखादा व्यक्ती नास्तिकता म्हणजे अमुक अमुक आहे, म्हणजे समजा देव न मानणे म्हणजे नास्तिकता, असा जर म्हणून तो येत असेल तर त्याला आपल्याला उत्तर द्यावं लागेल, त्याचं निराकरण करावं लागेल. ते निराकरण आपल्याला कशा पद्धतीनं करावं लागेल? त्याला प्रतिप्रश्न करावे लागतील. सार्वजनिक सत्यधर्म हे जे आधुनिक महाकारुणिक महात्मा फुलेंचं जे पुस्तक आहे, जो ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये याचं उत्तर आहे. त्याला प्रश्न करा. काय प्रश्न करा? ठीक आहे, तू म्हणतोयस ना ईश्वर आहे, कोणत्या दिशेला आहे? अमुक दिशेला आहे. ठीक आहे, मग अमुक दिशेला आपला एखादा अपत्य आपण त्याला तिकडं शोधण्यासाठी पाठवून देऊया. एखादा व्यक्ती नेमूया, त्याला तिकडं पाठवून देऊया आणि तो शोधून घेऊन येईल ना. अमुक अंतरावर, अमुक ह्याच्यावर, अमुक त्याच्यावर तो सापडेल आणि तो शोधून घेऊन, असा शोध त्याचा घेऊया. हे त्याचं उत्तर आहे. हे त्याचं उत्तर आहे. आणि हे उत्तर आपल्याला समाजाला द्यावं लागणार आहे. त्याच्यासाठी अतिबुद्धिवादी तर्क करून चालणार नाही आहेत. सामान्य लोकांना समजेल उमजेल असे तर्क करावे लागणार आहेत, जे तर्क सार्वजनिक सत्यधर्म पुस्तकामध्ये महात्मा फुलेंनी केलेले आहेत. जर हयात एखादा व्यक्ती आपल्या कुटुंबातला जर हे शोधू लागला तर तो पोहोचेल का तिथपर्यंत? हे तर्क आहेत त्यांचे. ही दिशा ठरवून, एखादी दिशा ठरवून, एखाद्या मार्गी ठरवून जर हयात एखादा व्यक्ती आपल्या कुटुंबातला किंवा मित्र आपतेष्ट कोणी शोधू लागला तर सापडणार आहे का? नाही सापडणार. मग ते शोधण्यापेक्षा इहलोकात आत्ता सध्या आपल्या सुखाच्या आणि हिताच्या आपण गोष्टी करूया ना. हे ज्यावेळेला त्याला पटतं त्यावेळी मग आपण त्याला तथागताकडे आणू शकतो. असा तो तर्क आहे. एव्हाना तुम्ही किंवा आपण कितीही या गोष्टीवर चर्चा केली तरी
त्या लोकांमध्ये फरक पडण्यासाठी हे अशा पद्धतीचे व्यवस्थित तर्क करावे लागतील आणि त्यांना बदलावं लागेल. आपल्याला दुसऱ्या ग्रहावरनं माणसं आणायची नाही आहेत. भारतामध्ये आहे हीच माणसं बदलावी लागणार आहेत. देशामध्ये, आपल्या समाजामध्ये, आपल्या आजूबाजूला असणाऱ्या ह्याच माणसांना आपल्याला बदलावं लागणार आहे. हे त्रिकालाबाधित सत्य आपण जाणून घेतलं पाहिजे आणि त्यावर काम करायला पाहिजे. तेच काम करण्यासाठी तथागत सांगतायत. हे भगवान गौतम बुद्ध जाणून घेताना ह्याची नितांत म्हणजे गरज आहे असं वाटतं की तथागत गौतम बुद्ध जाणून घेणं म्हणजे हे आहे. ह्या लोकांना बदलवण्याचे मार्ग काय काय आहेत. भरपूर मार्ग आहेत. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मार्ग म्हणजे कल्याण मैत्री आहे. कल्याण मैत्रीशिवाय आपल्याला पर्यायही नाही अशी गोष्ट आहे. आणि या सगळ्या समस्यांवरचं ते गमक आहे. कारण तथागतांनी ब्रह्मविहार म्हणून जी काही 4 तत्व सांगितली, त्या 4 तत्वांमधलं पहिल्या क्रमांकाचं जे तत्व आहे ते आहे मैत्री. मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा अशी ही 4 तत्व जी तथागताने सांगितली, त्यात पहिलं तत्व आहे मैत्री. बाबासाहेबांनी सुद्धा विद्यार्थ्यांना भाषण करत असताना विद्यार्थ्याच्या समोर एक महत्त्वाची गोष्ट सांगितली. बाबासाहेब ज्यावेळेला विद्यार्थ्यांच्या समोरची भाषणं तुम्ही ऐका, वाचा परत अनेकदा. विद्यार्थ्यासमोर ज्यावेळी बाबासाहेब गेले त्यावेळी बुद्ध घेऊन गेलेले आहेत. बुद्धांची तत्व घेऊन गेलेले आहेत. आणि बाबासाहेबांनी निक्षून सांगितलं की विद्यार्थ्यांना सांगितलेलं आहे, युवकांना सांगितलेलं आहे, तरुणांना सांगितलेलं आहे की तुम्ही लोकांशी अशी मैत्री केली पाहिजे की तुम्ही त्यांना आपलं वाटलं पाहिजे, तुमच्याशिवाय त्यांचं काही चाललं नसलं पाहिजे. अशी मैत्री, अगाध मैत्री त्यांच्याशी तुम्ही केली पाहिजे. आणि ही मैत्री सगळ्यात महत्त्वाची बाबासाहेबांनी मानलेली आहे. ह्या मैत्रीला बाबासाहेबांनी संविधानिकदृष्ट्या बंधुता असं नाव दिलेलं आहे. या मैत्रीला संविधानिकदृष्ट्या बंधुता असं नाव दिलेलं आहे. बुद्ध अँड इझम या ग्रंथामध्ये सुद्धा त्याचं विश्लेषण त्यांनी केलेलं आहे. आणि बाबासाहेबांनी हे निक्षून सांगितलेलं आहे, समता, स्वातंत्र्य आणि न्याय ही जी व्यवस्था आहे, समता, स्वातंत्र्य आणि न्याय ही जी व्यवस्था आहे ही बंधुतेशिवाय टिकू शकत नाही. ही बंधुतेशिवाय टिकू शकत नाही. तुम्हाला न्याय मिळवायचा असेल, तुम्हाला स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर बंधुतेशिवाय पर्याय नाही. समता, स्वातंत्र्य आणि न्याय या तिन्ही गोष्टी बंधुतेवर आधारित आहेत. बंधुताच जर समाजामध्ये नसेल तर तुम्हाला मिळणारा जो न्याय आहे, तुम्हाला मिळणारी जी समानता आहे, तुम्हाला मिळणारे जे स्वातंत्र्य आहे त्याला विरोध होत राहणार. ते लोक विरोध करणार हे निश्चित आहे. हे बाबासाहेबांना माहिती होतं. त्यामुळं एका भाषणामध्ये बाबासाहेब म्हणतात की बंधुता म्हणजे धर्म. काय? बंधुता म्हणजेच धर्म. म्हणजे धर्माचं किंवा धम्माचं त्यांच्या डोक्यातली जी काही संकल्पना होती त्याचं मूळ काय आहे तर बंधुता आहे. आणि बंधुता
ही मित्रत्वाच्या भावनेतून जागृत होते. एका आईच्या पोटातून जन्मलेल्या माणसांमध्ये जी बंधुता असते ती बंधुता वेगळी, पण एका वेगवेगळ्या आईंच्या वेगवेगळ्या कुटुंबामध्ये जन्मलेल्या लोकांच्यामध्ये बंधुता निर्माण करण्याचं साधन काय आहे? कोणतं साधन आहे? मैत्रीशिवाय साधन नाही. त्यामुळं ही मैत्री जोपासणं आणि मैत्रीची व्याख्या करत असताना तथागतांनी, मी अगोदरही बोललो, पूर्वी उत्पन्न सतधर्मांची वृद्धी करणं आणि पूर्वी उत्पन्न अधर्मांना नष्ट करते अशा कल्याण मैत्रीसारखी दुसरी गोष्ट नाही असं तथागत मानतात. एव्हाना ब्रह्मचर्य या संकल्पनेची उकल करत असताना किंवा त्या संकल्पनेबद्दल बोलत असताना तथागत एक ठिकाणी म्हणतात, आर्य अष्टांगिक मार्ग म्हणजे ब्रह्मचर्य. अनेकदा सारेपुत्र त्यांना म्हणतात की हे कल्याण मैत्री जी आहे किंवा मैत्री जी भावना जी आहे ती अर्ध ब्रह्मचर्य आहे. त्यावेळी तथागत म्हणतात, नाही नाही सारेपुत्रा, हे अर्ध नव्हे तर पूर्ण ब्रह्मचर्य आहे. कल्याण मैत्री म्हणजे किंवा मित्रता बाळगणे किंवा मैत्री बाळगणे म्हणजे हे पूर्ण ब्रह्मचर्य आहे. म्हणजे ब्रह्मचर्य म्हणजे अष्टांगिक मार्ग तथागत म्हणतात, ब्रह्मचर्य म्हणजे कल्याण मैत्री म्हणतात. म्हणजे आर्य अष्टांगिक मार्गाच्या दर्जाचा म्हणजे ती तो आदर, तो दर्जा ते कल्याण मैत्रीला देतात, हे इथं निदर्शनात येतं. आर्य अष्टांगिक मार्ग म्हणजे ह्या धम्माचा गाभा आहे. तो गाभा म्हणजे मैत्री म्हणतात ते. आणि ब्रह्मविहारामध्ये जी त्यांनी 4 तत्व सांगितले त्यामध्ये पहिलं तत्व मैत्री आहे. म्हणून ज्यांना आपले शत्रू कमी करायचे आहेत, ज्यांना सुखाचं जीवन जगायचं आहे, ज्यांना आपल्या जीवनामध्ये जे काही आपण मिळवले आहे त्याकडे वाकड्या नजरेनं कोणी पाहू नये अशी भावना आहे, त्या सगळ्यांनी तथागतांकडं येणं गरजेचं आहे. तथागतांना समजून घेणं गरजेचं आहे. आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा त्या दृष्टिकोनातूनच आपला अभिप्राय, आपला उपदेश, आपलं मार्गदर्शन देणं गरजेचं आहे. मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा या गोष्टींना जाणून घेऊन आपण तिकडं जाणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, आज आधुनिक युगामध्ये मानवतेचा डंका वाजत आहे. म्हणजे माझे मानवीय अधिकार कोणी नाकारू नयेत ह्या भावनेनं सगळे प्रेरित झालेले आहेत. सगळे जगातले सगळे व्यक्ती प्रेरित झालेले आहेत. पण माणूस म्हणून जी काही अधिकार प्रत्येकाला आहेत त्या अधिकारांची जाणीव सर्वप्रथम कोणी करून दिली या जगामध्ये? तर ती तथागतांनी करून दिली आहे. तथागत एकदा श्रावस्तीमध्ये विहार करत होते. त्यावेळी राजा सक्क नावाचा एक राजा त्यांच्याकडे आला आणि त्या सक्काने विचारलं, म्हणते भूमीची रमणीयता कोणती? म्हणजे रमणीय भाग कुठं राहावं माणसानं, असा भाग कोणता किंवा भूमीची रमणीयता कोणती? त्यावेळी तथागत म्हणतात, आराम चैत्य किंवा उद्यानातील चैत्य, वनचैत्य आणि उत्तम रीतीने निर्माण केलेली पुष्करिणी म्हणजे बाग यांचे मोल मनुष्य रमणीयतेच्या 16व्या कले इतकेही नसते. गाव असो वा अरण्य असो,
सखल भाग असो अथवा सपाट भाग असो, अरहंत विहार करतात ती भूमीची रमणीयता होय. माणूस जिथं जिथं राहतो, माणसाशी संपर्क जिथं जिथं करता येतो, माणसाशी संबंध, माणसांचा आदरभाव राखणं किंवा माणसाशी ही समाजशीलता जी आहे, समाजशीलता जिथं जिथं जोपासता येते ती भूमी ही त्या भूमीची रमणीयता आहे, असं तथागतांना इथं अपेक्षित आहे. अशा पद्धतीचा जो काही भाव आहे, तो भाव तथागतांच्या विचारधारेमध्ये आहे. म्हणजे मनुष्य आणि मनुष्याचं अस्तित्व हा रमणीयतेचा भाग आहे. ह्या जगात रमणीय कुठली गोष्ट आहे, तर मनुष्य ही रमणीय गोष्ट आहे. मनुष्याचं अस्तित्व ही रमणीय गोष्ट आहे. मनुष्य मग तो सकल भागात असो, सपाट भागात असो किंवा आणखी कुठं असो, अरण्यात असो आणि कुठेही असो. सजावटी आणि या बागा बिगा वगैरे निर्माण केल्यात ही रमणीयता नाही आहे. मनुष्याला मनुष्याशी संपर्क साधता यावा अशी जी भूमी आहे ती भूमी रमणीय आहे. आणि अरहंत किंवा महान लोक किंवा धम्माच्या दृष्टिकोनातून जे कोणी धम्मप्रचारक लोक आहेत ते अशाच भागात रममाण होतात किंवा राहतात. अशी तथागतांची ही भूमिका आहे. त्यामुळं आपल्याला सर्वसामान्य लोकांना तथागत समजावून सांगत असताना त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांची उकल करण्यासाठी आपल्याला तथागतांच्या विचारधारेचा उपयोग करावा लागेल. दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्टीकडे मी येत आहे की ज्या पद्धतीनं तथागतांनी सांगितलं की त्या मृदुंगामध्ये प्रत्येकानं आपापली एक एक अणी लावली, एक एक खुंटी रोवली आणि त्या मृदुंगाचं स्वरूप बदलून गेलं. तशा खुंट्या जर प्रत्येकाने लावल्या आपण कार्यकर्त्यांनी, म्हणजे मला तथागत असं आहे असं म्हणायचं आहे, मला तथागत तसे म्हणायचे आहेत किंवा तथागतांची विचारधारा म्हणजे अमुक अमुक, अशा जर खुंट्या आपण लावत गेलो, रोवत गेलो तर ह्या धम्माचं स्वरूप बदलू शकतं. हे तथागतांनी त्या उदाहरणाद्वारे सांगितलेलं आहे. त्यामुळं हे स्वरूप न बदलता ते लोकांच्या पुढं गेलं पाहिजे. मग आपण येऊ की बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ एवढ्या कटाक्षाने आणि काळजीपूर्वक का लिहिला. त्या सगळ्या ज्या आण्या, त्या सगळ्या ज्या खुंट्या ज्या कोणी कोणी उरवलेल्या होत्या त्या सगळ्या खुंट्या उपसून बाबासाहेबांनी टाकलेल्या आणि निर्मळ तथागतांना अपेक्षित असा धम्म आपल्यासमोर ताजा तवाना करून त्यांनी ठेवलेला आहे. बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथामध्ये वैज्ञानिकदृष्ट्या लोकोपयोगी असा धम्म बाबासाहेबांनी करून ठेवलेला आहे. आणि त्याचं अनुकरण आकलन आपण समाजापुढं मांडत असताना आपल्याला काळजीपूर्वक त्या पद्धतीनं कार्यकर्ते असो किंवा सर्वसामान्य अनुयायी असो या सगळ्यांनी काळजीपूर्वक या गोष्टीकडं गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे आहे. कारण तथागत आनंदानं ही गांभीर्य त्या गोष्टीचा आणून देतात. तेच गांभीर्य आपण बाळगणं गरजेचं आहे. आता बाबासाहेबांनी ज्यावेळेला धम्मांतराची योजना केली त्यावेळी त्यांच्या पद्धतीनं आता हा तथागत समजून घ्यायचा आहे. त्यांनी मांडलेला बुद्ध आणि त्यांच्या धम्म या ग्रंथामध्ये त्यांच्या भाषणांमध्ये मांडलेला बुद्ध समजून घ्यायचा आहे.
तर आपल्याला वेगळ्या पद्धतीने समजून घ्यावा लागेल. आणि ते भान बाबासाहेबांना होतं. म्हणून बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाची जी प्रस्तावना लिहिली, त्या प्रस्तावनामध्ये हा बुद्ध आणि त्याचा धम्म हा एकच ग्रंथ नसून 3 ग्रंथांचा संच तुम्ही वाचला पाहिजे, हे बाबासाहेबांनी निक्षून सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये क्रांती प्रतिक्रांती, प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती हा त्यांचा स्वतः लिहिलेला ग्रंथ, मार्क्सवादाबद्दलची त्यांची जी काही भूमिका आहे, बुद्ध की कार्ल मार्क्स ही, आणि इतर काही भाषणं असतील ती, आणि जे काही उपलब्ध त्यांनी लिहिलेलं कार्ल मार्क्सबद्दलचं ते, आणि मग बुद्धांचं तत्त्वज्ञान. असं जर आपण वाचू, असं जर आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू, या मार्गे जर आपण येऊ, तर बाबासाहेबांनी सांगितलेले तथागत भगवान बुद्ध आपण जाणून घेऊ शकतो. आणि जाणण्यासाठी त्यांनी हा मार्ग आपल्याला दिलेला आहे. यामध्ये तथागतांच्या क्रांती प्रतिक्रांतीवर मी काय बोलणार नाही, कारण तो खूप वेगळा विषय होईल. बुद्ध की कार्ल मार्क्स या बाबतीत एकच मी तुम्हाला सांगू इच्छितो की बाबासाहेबांच्या मनामध्ये ना संतांच्याबद्दल आढीव होती, ना कार्ल मार्क्स यांच्याबद्दल आढीव होती, ना आणखी कोणाबद्दल आढीव होती. तथागतांच्या बाबतीत आपले विचार हे लोकांच्या समोर मांडत असताना बाबासाहेबांनी हे पूर्णपणे स्पष्ट केलेलं आहे की कार्ल मार्क्स आणि तथागत गौतम बुद्ध यांची तुलना ही होऊ शकते की नाही याची मला कल्पना नाही, पण मी करत असताना मी अशा पद्धतीनं केलेली आहे. काळ वेगळा आहे, युग वेगळं आहे, सगळं वेगळं आहे, खूप अंतर आहे दोघांच्यामध्ये, पण तरीसुद्धा तुलना केल्यानंतर बाबासाहेब म्हणतात की दोघांचा उद्देश एकच आहे. दोघांना समाजामध्ये जे काही परिवर्तन आणायचं आहे ते एकच आहे, उद्देश एक आहे, पण त्यांनी वापरलेली जी काही साधनं आहेत ती साधनं वेगवेगळी आहेत, साधनांमध्ये फरक आहे. आणि बाबासाहेबांचं असं मत आहे की मला कार्ल मार्क्सच्या पेक्षा तथागतांची साधनं ही त्रिकालाबाधित उपयोगी ठरतात असं वाटतं, आणि ती साधनं घेऊनच आपण समाजामध्ये गेलं पाहिजे. ह्याच्या व्यतिरिक्त मी आणखी काही त्या बाबतीत विश्लेषण करणार नाही. तथागत बुद्ध समजून घेताना बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून जर आपल्याला समजून घ्यायचं झालं तर मला एक वेगळा मुद्दा इथं मांडावा लागेल. तो मुद्दा मी इथं मांडू इच्छितो. तथागतांना समजून घ्यायचं झालं तर बाबासाहेबांनी एक थिअरी दिलेली आहे. एक थिअरी मी तुम्हाला सांगितले, त्या थिअरीतलाच एक भाग मी तुम्हाला सांगितला की ही एक ग्रंथ नाही, बुद्ध अँड हिज धम्म किंवा बुद्ध आणि त्यांचा धम्म हा एक ग्रंथ नाही, तर तुम्हाला 3 बाबतीत हे सगळं विवेचन, माझं जे काही विश्लेषण आहे ते तुम्हाला जाणून घ्यावं लागेल. काय जाणून घ्यावं लागेल? प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती जाणून घ्यावी लागेल, मार्क्सबद्दलची माझी भूमिका, तथागतांची बाबासाहेबांची ही जाणून घ्यावी लागेल, आणि मग बुद्धांविषयी जी काही भूमिका मी मांडली आहे ती तुम्ही जाणून घ्यावी लागेल. आणखी एका ठिकाणी बाबासाहेब हे सांगतात, काय सांगतात बघा. आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावर बाबासाहेबांचे ते भाषण झालेलं आहे 3 ऑक्टोबर 1954 साली. त्या भाषणामध्ये बाबासाहेब सांगतात की मी माझ्या तत्त्वज्ञानाचे
किंवा मी माझ्या तत्त्वज्ञानाचे दोन पक्ष, जरा काळजीपूर्वक ऐका बरं का कार्यकर्ते लोक, मी माझ्या तत्त्वज्ञानाचे दोन पक्ष मांडतो. कोणते दोन पक्ष? एक नास्तिक पक्ष, नास्तिक पक्ष आणि दुसरा आस्तिक पक्ष. हे बाबासाहेब म्हणतात बरं का. नास्तिक आणि आस्तिक या गोष्टी बाबासाहेब म्हणतायत, हे लक्षात घ्या. नास्तिक पक्षी सांख्य तत्त्वज्ञानातील त्रिगुणांवर आधारित असलेल्या व भगवद्गीता विषद केलेल्या हिंदूंचे सामाजिक तत्त्वज्ञान मला नापसंत आहे, कारण माझ्या मताप्रमाणे कपिलांच्या तत्त्वज्ञानाचे ते निर्गुण विकृत स्वरूप आहे आणि त्याचमुळे जातीव्यवस्था आणि क्रमवार विषमता पद्धती हा हिंदूंचा सामाजिक जीवनाचा एक मूलभूत नियम ठरला आहे. म्हणून तो माझा नास्तिक पक्ष आहे. नास्तिक का आहे मी? मला हे मान्य नाही. काय मान्य नाही? विषमतावादी काय तत्व आहेत ती मला मान्य नाही. जातीयवादी तत्व जे आहेत ती मला मान्य नाहीत. हा माझा नास्तिक पक्ष आहे. पुढे बाबासाहेब म्हणतात, आस्तिपक्षी माझे जीवनविषयक तत्त्वज्ञान 3 शब्दातच समूर्त झालेले आहे. माझे आस्तिपक्षी माझे जीवनाविषयक तत्त्वज्ञान 3 शब्दातच समूर्त झालेले आहे. स्वातंत्र्य, समता आणि सहभाव. याच्यावर बाबासाहेबांची आस्था आहे. आणि हे तत्त्वज्ञान मी कुठून घेतलेलं आहे हे पण पुढं बाबासाहेब स्पष्ट करतात. हे तत्त्वज्ञान फ्रेंच राजकारणातून आणले, मी घेतलेलं नाही. तर हे जे मी घेतलेलं आहे माझ्या तत्त्वज्ञानाचे मूळ राजकारणात नसून धर्मात आहे. माझे गुरु भगवान बुद्ध यांच्या शिकवणुकीतून हे तत्त्वज्ञान मी स्वीकारलेले आहे. ह्याच्यापेक्षा आणि काय स्पष्ट बोलले पाहिजे? काही गरज नाही. त्यामुळं स्वातंत्र्य, समता आणि सहभाव किंवा बंधुता ही जी तत्त्व आहेत ही तथागतांच्या तत्त्वज्ञानातून मी स्वीकारलेली आहेत, असं बाबासाहेबांनी निक्षून आकाशवाणीवर दिल्लीच्या त्या मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे. त्याच भाषणामध्ये बाबासाहेबांनी एक तर्क केलेला आहे. तो तर्क किंवा ती जे काही बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे ते अतिशय कार्यकर्त्यांना तथागत समजावून घेत असताना उपयोगाचं आहे. ते म्हणजे बाबासाहेब म्हणतात, बाबासाहेबांना याची पूर्ण जाणीव आहे की देशात कायदे केले म्हणजे सगळं काही ठीक होईल असं होत नसतं. कायदा वेगळा आणि समाज वेगळा असतो. ह्याचे तर्क अन्य भाषणांमध्ये सुद्धा बाबासाहेबांनी दिलेले आहेत की कलेक्टरपेक्षा एखादा भविष्य सांगणारा मनुष्य, भूतखेता काढणारा मनुष्य ह्याची अवकात समाजामध्ये जास्त असते, ह्याचा दर्जा समाजामध्ये जास्त असतो. त्याला लोक जास्त मान्यता देतात, कलेक्टरला नाही. अशी अवस्था असते समाजाची आणि ही बाबासाहेबांना माहिती होती. म्हणून बाबासाहेब म्हणतात की समता, स्वातंत्र्य, सहभाव, समता, स्वातंत्र्य, बंधुता हे जे काही तत्व आहे ते तत्व राजकीयदृष्ट्या आपण स्वीकारलेलं आहे. पण सामाजिकदृष्ट्या हे जर तत्व अंगीकार करायचं असेल तर म्हणजे राजकीय ध्येयवाद म्हणून आपण तो स्वीकारलेला आहे. हाच ध्येयवाद सामाजिकदृष्ट्या जर आपल्याला त्याचं बीजारोपण करायचं असेल, त्याची रुजवणूक करायची असेल तर भगवान गौतम बुद्धांच्या धम्माशिवाय आपल्याला पर्याय नाही. आणि म्हणून मी बौद्ध धर्माचा स्वीकार करत आहे, अशी त्यांची भूमिका होती.
आता आपण विचार करायला हरकत नाही की तथागत का समजून घ्यायचे आहेत. या देशामध्ये समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुतेचं राज्य जर आणायचं असेल तर आपल्याला तथागत समजून घेतल्याशिवाय पर्याय नाही. मग ज्या ज्या लोकांना या देशामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्यायाचं राज्य पाहिजे, त्या लोकांनी तथागतांच्याकडे यायला पाहिजे. आज न्यायासाठी लोक रस्त्यावर उतरत आहेत, न्यायासाठी अनेक आंदोलन करत आहेत. त्या सगळ्या लोकांनी तथागतांना समजून घेणं गरजेचं आहे. आणि जोवर आपापल्या लोकांमध्ये तथागतांची विचारधारा आपण रुजवत नाही तोपर्यंत आपल्या देशातील या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या सुटणं कदापि शक्य नाही. केवळ कायदा केल्यानं सगळं काही होत नाही. आरक्षणाच्या बाबतीतच जर बोलायचं झालं तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की मागासवर्गीयांना किंवा खालच्या जातीतल्या लोकांना आरक्षण मिळालं हे छत्रपती शाहू महाराजांनी दिलं. महात्मा फुलेंनी त्यांची संकल्पना आखली होती. तथागतांशी त्याची नाळ जुळते. आधुनिक काळात आज हे संदर्भ देऊन आरक्षणाच्या लाभार्थ्यांच्याबद्दल कुठल्याही प्रकारची सहानुभूती निर्माण होत नाही लोकांच्या मध्ये. त्यांच्याबद्दल द्वेष निर्मिती होते. ही का होते? बंधुता, कल्याण मित्रता ही न जोपासल्यामुळं, ती न वृद्धिंगत केल्यामुळं या सगळ्या समस्या निर्माण होत आहेत. आज आपापल्या प्रतिनिधींनी या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की बाबांनो, बाबासाहेब काय म्हणतायत, सहभाव किंवा बंधुता हाच धर्म आहे हे बाबासाहेब सांगतात. आणि बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथामध्ये सुद्धा बाबासाहेबांनी विश्लेषण केलेलं आहे या गोष्टीचं. सहभाव असल्याशिवाय किंवा बंधुता असल्याशिवाय न्याय आणि स्वातंत्र्य याला काडी मात्र अर्थ नाही. समता, स्वातंत्र्य, न्याय याला काडी मात्र अर्थ उरत नाही. त्यामुळं सहभावाची ही जी भावना आहे ती वृद्धिंगत होण्यासाठी आपल्याला तथागतांची तत्व अंगीकारावी लागतील. तीच साधनं आहेत आपल्याकडं आणि ती साधनं घेऊनच आपल्याला लोकांपर्यंत, समाजापर्यंत जावं लागेल असं निक्षून मला आवर्जून अर्जव करून, विनंती करून तुम्हाला सांगायचं. त्यावर आपण विचार करूया, त्यावर चिंतन मनन करूया. मगच आपल्याला हा जो संयोजकाने विषय दिलेला आहे तथागत भगवान गौतम बुद्ध समजून घेताना तो समजू शकेल असं वाटतं. आणि तथागतांचं हे तत्त्वज्ञान जे आहे ते किती अप्रतिम आहे, उदात्त आहे याबद्दल मी सांगावं अशी काही वेगळी गोष्ट नाही आहे. त्यामुळं मला जे काही विवेचन करायचं होतं, जे काही सांगायचं होतं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. फक्त सर्वांना एकच ही विनंती आहे की धम्माचं तत्त्वज्ञान सांगत असता, धम्माविषयी बोलत असता आर्य अष्टांगिक मार्गाप्रमाणे ते तत्त्वज्ञान सम्यक वाणीमध्ये अभिव्यक्त करावी. शत्रू वाढवू नयेत, अरेरावीची भाषा टाळावी, शब्दातील, वाक्यातील, आवाजातील कर्कशपणा टाळावा.
लोकांना समजेल उमजेल अशा भाषेत त्यांना ते समजावून सांगावं, मग हे सगळं होऊ शकतं. नसेल आज आपण इथं आक्रोश करू, आज इथं आपण अतिशय तीव्र तीक्ष्ण अशी भाषा वापरू, पण जिथं आपली संख्या नाही आहे, आपली लोकवस्ती नाही आहे, तिथे त्याचे तीव्र पडसाद उमटत असतात. त्या लोकांच्यावरती जीवावर येत असतं, ते जीवावर बेततं ते. ह्याचं भान आपण काळजीपूर्वक राखावं. कोणतेही तर्क करत असताना, धम्माविषयी बोलत असताना, विचारधारेविषयी बोलत असताना सम्यक वाणीचा कृपया वापर करावा, अशी मी विनंती करून तथागतांच्या चरणी मी नतमस्तक होतो आणि इथंच थांबतो. मला संयोजकांनी बोलायची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि सर्वांची रजा घेतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. मला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता, नसेल तर आपण बंद करू हे. हॅलो. बंद करूया का? मिंचनकर मॅडम आहेत का? ममाने सर, ठाणेकर सर, बंद करूया का? फिनिश करू मी? संतोष सर.